एका छोट्याशा गावात एक गरीब पण गुणी मुलगी राहायची. ती खूप साधी, मनमिळाऊ आणि सर्वांची मदत करणारी होती. गावात कुणी आजारी असेल, कुणाला मदतीची गरज असेल तर ती नेहमी पुढे असायची. पण दुर्दैवानं गावातील लोकांना तिचे हे चांगुलपण दिसत नव्हते. उलट ते तिचा छळ करायचे, तिला कमी लेखायचे आणि दुर्लक्ष करायचे. लोकांची वागणूक पाहून ती खूप दुःखी असायची. मनात कितीही वेदना असल्या तरी ती कोणालाही काही बोलत नसे. एक दिवस ती खूप थकून गेली. मन भरून आल्यामुळे ती नदीकाठी जाऊन बसली आणि रडू लागली. तेवढ्यात अचानक एक तेजस्वी देवी तिच्यासमोर प्रकट झाली. देवीनं प्रेमाने विचारलं, "बाळा, तू एवढी का रडतेस?" मुलीने अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी आपले दुःख सांगितले. "मला गावचे लोक स्वीकारत नाहीत. मी सगळ्यांची मदत करते तरीही ते माझा राग काढतात आणि मला त्रास देतात." हे ऐकून देवीला तिची दया आली. देवी म्हणाली, "बाळा, काळजी करू नकोस. तू इथून निघून दुसऱ्या गावात जा. तिथे तुझे नशीब उजळेल आणि तुझे खरे मोल ओळखले जाईल." असे म्हणून देवी अंतर्धान पावली. देवीच्या शब्दांवर विश्वास ठेवून ती मुलगी दुसऱ्या राज्यात निघून गेली. तिथे तिला एक राजकुमार भेटला. तो खूप दयाळू, समजूतदार आणि सज्जन होता. त्यानं तिच्या गुणांची कदर केली आणि तिच्यावर प्रेम केलं. काही काळातच त्या दोघांचे लग्न झाले. ती त्या राज्याची राणी बनली. राणी झाल्यावर तिचे सौंदर्य आणखी खुलून आले, पण त्याहून अधिक तिचे मनाचे सौंदर्य सर्वांना जाणवले. ती प्रजेसाठी न्यायप्रिय आणि प्रेमळ राणी ठरली. अशा प्रकारे देवीच्या आशीर्वादाने आणि तिच्या चांगुलपणामुळे तिचे जीवन पूर्णपणे बदलून गेले. जिथे तिला दुःख मिळाले होते, इथून दूर जाऊन तिला खरे सुख, मान आणि प्रेम मिळाले.